तिकडे माझी लेक साधी मंत्री देखील बनू शकत नाही आणि पुतण्याला मुख्यमंत्रीपद मिळत आहे, त्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत. हे काही पवारांना हजम झालेलं नाही आहे. म्हणूनच ते दादांचा टप्प्याटप्प्यानं गेम करू पाहतात. दादा आजवर 4 वेळा थोरल्या पवारांच्या टप्प्यात आलेले आहेत. नीट इतिहास तपासा. आता जर अजून एकदा अजितदादा आपल्या कर्मानं काही चुका करून बसले आणि पवारांच्या फायनल टप्प्यात आले तर त्यांचा पूर्णतः गेम ठरलेला आहे. मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातली संभ्रमावस्था जी आहे ना ती पराकोटीला पोचलेली आहे. कारण एकच शरद पवार. पवारांच्या राजकारणानं सगळ्यांना संभ्रमित करणं हे तसं महाराष्ट्राला नवीन नाही. पण अजित पवार त्यांची साथ सोडून गेले त्यानंतर त्यांनी ज्या संयमानं परिस्थिती हाताळली त्याकडे पाहताना शरद पवारांनी राजकारणात उगीच 60 वर्ष घालवलेली नाहीत हे लक्षात येतं. आणि हे सुद्धा जाणवतं की का मोदी आणि शहांना पवार हे NDAच्या वळचणीला हवे आहेत. त्यांचं इंडियासोबत असणं NDAला कितीचं मारक ठरणार हे माहीत नाही. पण पवारांसारखा शातीर दिमाग खिलाडी विरोधी आघाडीत असणं म्हणजे गवताच्या ढिगाऱ्यात पेटता निखारा घेऊन शिरण्यासारखं आहे. अवसानघातकी कपट कारस्थानानं भरलेलं आणि संधीसाधू राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं शरद पवार काका हे जे व्यक्तिमत्व आहे, असे हे काका आपल्या 63 पुतण्याकडून काय रे काय चाललंय 63 अशा 63 पुतण्याकडून राजकारणातल्या कूटनीतीत हरले असं सहजासहजी होणं नव्हतं. आणि नेमकं हेच झालं. अजितदादांना भाजपाने गळाला लावलं आणि राष्ट्रवादी आपल्या दावणीला बांधली. पण वेगवेगळ्या चॅनेल्स आणि वृत्तसमूहाकडून जे सर्वे केले जात आहेत आणि ते समोर येत आहेत त्यावरून तरी असंच दिसतंय की महाराष्ट्रात NDAला 45 जागांवर विजयी करायला निघालेल्या देवेंद्र फडणवीसांचा हिरमोड होणार आहे. शरद पवारांच्या नाकाखालून पक्ष उडवला वगैरे ठीक आहे, पण या उडवून आणलेल्या लोकांपैकी किती लोकांमुळे महाराष्ट्रातलं 45 जागांचं स्वप्न साकार केलं जाणार आहे हा कळीचा मुद्दा आहे. किमान हे सर्वे तरी असंच सांगतायत. आपण एका सर्वेला खोटं ठरवू शकतो, दुसऱ्या सर्वेला पक्षपाती म्हणू शकतो, टेबल सर्वे म्हणू शकतो, पैसे देऊन केलेला सर्वे म्हणू शकतो, पण एका मागोमाग येणारे आकडे सतत नाकारून चालणार नाही. त्या आकड्यांचा धसका घेतला पाहिजे असंही नाही, पण सावध तर व्हायलाच हवं. भारतीय जनता पक्षाने सावध व्हायचं आहे. आपल्या ठोकताळ्यांना बाजूला ठेवून आपले जे साचेबद्ध जे काही आराखडे आहेत त्यांना मॉडिफाय करून घ्यायला हवं. कारण लढत सोपी नाही आहे हे दिसू लागले आता, आणि त्याला कारणीभूत आहे शरद पवार. मित्र, आपण मागच्या वर्षभरापासून एकच तुणतुणं वाचताना ऐकत होतो ते म्हणजे शिल्लक सेनेच्या फडावरचं तुणतुणं. माझा बाप चोरला, माझा बापाचा पक्ष चोरला, माझ्या बापाचा पक्षाचं चिन्ह चोरलं. अखंड शिवसेनेत फूट पडली आणि पक्षप्रमुखांचं अरण्य रुदन सुरू झालं. अंधारात बसून दिल्या घेतल्या मुलाखतीत पक्षप्रमुख किती का म्हणेनात की जे गेले त्यांची हिंमत नाही आहे परत माझ्यासमोर यायची. पण हेच पक्षप्रमुख आपल्या पक्षाला लागलेली गळती रोखू शकत नव्हते हे सुद्धा सत्य आहे. अगदी आपल्या पत्नीलाही त्या सो कॉल्ड गद्दारांना त्यांना फोन करायला लावलं यांनी, पण त्या गद्दारांनी वहिनींचंही ऐकलं नाही. आता बोला किती हे गद्दार जाऊ द्या. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह जे लोक गेले त्यावर स्वतः तर टीका केलीच, पण आपल्यासह आपल्या मुलाला आदित्यला, संपादकाला, त्या बीडच्या अक्काला, चिपळूणच्या जाधवांना, सगळ्या स्टार यार टीकाकार टीममध्ये सामील करून घेतलं सगळ्यांना आणि या गद्दारांच्यावर सोडलं. यात नेहमीचे यशस्वी कलाकार वकील बाबू, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत हे पण होते. उबाटा गटानं सातत्यानं टीका करून एकनाथ शिंदेंना धर्मवीर सिनेमामुळे जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती ना तेवढी प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या सहानुभूतीच्या नावानं शिल्लक सेना हुरळून गेली आहे आणि निवडणुका घ्या असा जो घोषा लावला आहे त्या सहानुभूतीचे अर्धे भागीदार शिंदे स्वतः आणि त्यांच्यासोबतचे काही लोक आता झालेले आहेत. वाटली गेली सहानुभूती. ही सहानुभूती डायव्हर्ट झाली यांच्याकडे. कारण हे लोक माननीय बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला देत आपणच हिंदुत्व वाचवायला बाहेर पडलो हे सांगत फिरत आहेत. तर उलट शिल्लक सेनेचे प्रवक्ते सातत्यानं खोक्यांची गोष्ट घेऊन बसलेले. पण जनता मात्र हुशार आहे. खोके आले कुठे जनतेला माहीत आहे की मागच्या 25 वर्षात एकट्या मुंबई महानगरपालिकेत अब्जावधींचा भ्रष्टाचार करून या एका कुटुंबानं प्रचंड माया कमवलेली आहे. सोशल मीडियावर कुठल्या गोडाऊन्समध्ये लपवलेल्या काळ्या धनाचा उल्लेख सतत होत असतो. तुम्ही वाचत असाल. पुराणकथा किंवा चंपक चांदोबामध्येही वाचलेलं असेल की काळ्या धनाचं रक्षण करण्यासाठी एक काला नाग तिथं वावरत असतो.
परवा असाच एक कालानाग मातोश्रीच्या परसदारी दिसला. काळ्या धनावरून उठून जरा पाय मोकळे करायला बाहेर पडला असावा बहुतेक. त्याला बिचाऱ्याला पालिकेच्या अग्निशमन दलातल्या सर्पमित्रांनी पकडला आणि हे पकडताना बघायला बिळातले दुसरे प्राणी बाहेर आले आणि असे कमरेवर हात ठेवून बघत होते आणि ते त्यांना लोकांनी पाहिलं. हे प्राणी जर मागच्या 2.5 वर्षात असे तरतरीत कमरेवर हात ठेवून राज्य चालवायला उभे राहिले असते ना, तर त्यांचं सरकार अजून काही काळ टिकलंही असतं, कोणी सांगावं. पण शिवसैनिकांची ताकद गुडघ्यात असते असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलेलं आहे. आता त्यावर आपण बापुडे डोळे झाकून विश्वास ठेवतो. खैरे साहेब सिनियर आहेत, त्यामुळे त्यांना मान द्यायलाच पाहिजे. भलेही ते आदित्यला साहेब म्हणत असतील, त्याच्या पाया पडत असतील, तरी आपल्यासाठी ते सिनियर सेना नेतेच असणार ना. असो, फुटून शिल्लक उरलेल्या सेनेनं ज्या चुका केल्या त्या सगळ्याच चुका फुटलेल्या राष्ट्रवादीने टाळल्या. हे लक्षात आलं का तुमच्या? मी तर म्हणेन पवारांनी त्या जाणीवपूर्वक टाळल्या. त्यांनी सुरुवातीपासूनच अजितदादांना अनुल्लेखानं मारण्याचं धोरण अवलंबलं होतं. जिथे ही फूट म्हणजे पवार वर्सेस पवार नसून पवार विथ पवार आहे असं आपण एका बाजूला मांडत असताना थोरल्या पवारांनी या फुटीत मी नाहीच, बाकीच्यांना ज्यांना जायचं आहे त्यांना कुशाल घेऊन जा, अशीच भूमिका ठेवलेली आढळेल. पवार सदैव स्वकेंद्रित राजकारण करत आलेले आहेत. त्यामुळे बंडखोरी करावी तर मीच. अजित पवार हा बंडखोर आहे काय? पाठीत खंजीर खुपसला तर तो मीच, पाठीत खंजीर खुपसावा तर तो मीच. पुतण्याला ते जमूच देत नाहीत काका. आता जेव्हापासून ही अफवा किंवा वदंता पसरवली गेली की मोदी शहांनी अजितदादांवर एक कामगिरी सोपवलेली आहे थोरल्या पवारांना एनडीएत आणण्याची, पण जोवर ते काकांना एनडीएत आणत नाही तोवर त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं जाणार नाही. आणि आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी आपल्या नावासमोर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे पद लागलंच पाहिजे, भले ते घटकेचं काही होईना. उपमुख्यमंत्री होण्याचा तर वर्ल्ड रेकॉर्डच दादांच्या नावावर आहे. आता मुख्यमंत्री पदापेक्षा खाली काय बी चालत नसते. पण या पुतण्याला सतत कात्रजचा घाट दाखवत आलेल्या काकांनी त्यांच्यावर ओढवलेल्या दुर्धर आणि बिकट प्रसंगातही या पुतण्याला बरोबर कोरेगाव पार्कात गाठला. प्रवीण मसालेवाल्या त्या अतुल चोरडे यांच्या घरी दादांना बोलावून घेत बंद दारात चर्चा तर केली, तेव्हाही घोळ घालून ठेवला की दादांची एकही गोष्ट ऐकायची नाही. स्वतःचं एनडीए सोबत जाणं अशक्य असल्याचं तुणतुणं वाजवायचं आणि आता आला जायच तर आता जेवून जा असं म्हणायचं. या पलीकडे काहीच घडलं नाही. त्या दिवशी दादा मोदींचा निरोप घेऊन गेले असं म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगतो की मोदी असले निरोप बिरोप जे असतात ना ते कोणाला देत नाहीत. त्यांनी ठरवलं असेल तर ते पवारांना थेट फोन करून एनडीएमध्ये यायचं निमंत्रण देऊ शकतात. साम दाम दंड भेद या चतुसूत्रीचा वापर करण्यात वाकबगार असलेले मोदी पवारांसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कशाला पणाला लावतील. पण आपण असं गृहीत धरून चालूयात की पवारांना एनडीएत आणलं तर अजितदादांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं जाणार असं डील झालंय. मग त्या डीलचं काय झालं मित्रो? त्या डीलचा बोऱ्या वाजलाय आणि तो वाजवलाय पवारांनीच. आणि त्यात त्यांनी आपल्या पुतण्याचा गेम देखील केलाय, अगदी व्यवस्थित गेम केलाय. राष्ट्रवादी फुटले पण त्याचा गाजावाजा आहे का? नाही. खुद्द पक्षाचा संस्थापक अध्यक्ष काही बोलतोय का? तर नाही. अगदी अनुल्लेखानं पवार अजितदादांना नुसतं मारतच नाहीयेत तर ते अजितदादांचं या देवाणघेवाणीच्या राजकारणातलं वजन महत्त्व फार कमी करू पाहत आहे. पवारांनी आपल्या जोरावर उभा केलेला पक्ष दादासोबत घेऊन गेले, पण थोरले पवार अजिबात ढळलेले नाही. जरा देखील आकांड तांडव नाही की रडारड नाही. मी जिथे उभा आहे तिथेच माझा पक्ष सुरू होतो, माझ्या मागून हम जहा खडे होते लाईन वहां से सुरू हो जाते. अगदी पत्रकारांनी विचारलेलं की एनसीपीचा आश्वासक चेहरा कोण, तेव्हाही पवारसाहेब स्वतःच आपला हात वरून करून म्हणाले होते शरद पवार. ते मातोश्रीसारखे ढेपाळलेले तर अजिबातच दिसत नाहीयेत. त्यांनी एका बाजूला मोदींवर आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर टीका करणं सुरूच ठेवलेलं आहे. पण त्यांनी अजितदादांना कधी गद्दार म्हटल्याचं आठवत नाही. कधी 50 कोक्यांबद्दलच्या त्या डीलबद्दल काही बोलले नाहीत. याचा अर्थ सरळ या काका पुतण्यांचा काहीतरी मिलीजुली सरकारवाला गेम असावा असं वाटत असताना पवारांनी अजितदादांना अजिबात मीडिया अटेन्शन मिळू दिलेलं नाही. ते आज सत्तेत असले तरी दोघातले एक आहेत, दोन उपमुख्यमंत्री आहेत. आपला रोल हा साईड हिरोचाच आहे. दीपक तिजोरी आपण आशिकीमधले, हे त्यांना सातत्यानं जाणवून देण्याचं काम शरद पवार करताना दिसतात. त्यात कोरेगाव पार्कातल्या चोरडियांच्या बंगल्यावर अजितदादा येणं आणि नंतर त्यांना तोंड लपवण्यासाठी गाडीच्या मागच्या सीटवर झोपून जावं लागणं,
हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठे घेऊन जातंय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि हा प्रश्न कोणी उभा केला? जनतेसमोर. तसाच हा प्रसंग अजितदादांबद्दलचा जनसामान्यांमध्ये असणारा विश्वास डळमळीत करण्याचा डाव होता. त्या डावात तडक भडक अजितदादा अडकले आणि फसले. शरद पवारांना म्हणे केंद्रात 2 मंत्रिपदं किंवा 1 मंत्रिपद आणि 1 नीती आयोगाचं अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू होत्या. पण खरोखरच मोदीजी ही ब्याद आपणच आपल्या गळ्यात मारून घेतील का हो? सलग 7 वेळा संसदरत्न पुरस्कार ज्यांना मिळाला अशा खासदार सुप्रिया सुळेंना भाजपा मंत्री बनवू नका म्हणताय. का म्हणताय त्याची कारणं ही फार विचित्र आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या कानावर येत असतात आपल्या. पण खरं तर ताईंच्या पुनर्वसनासाठीच राष्ट्रवादीत फूट पडली आहे असं काही लोक म्हणतात. पण मोदी शहा हे दोघेही ताईंना सदनात NDAच्या बाजूला बसलेलं पाहण्यात अजिबातच इंटरेस्टेड नाही. सुप्रियाताईंचं हे वंचित राहणं शहाळ्यासारख्या बापाला न रुचणार आहे. लेक बापासाठी ते काय पाणी, शहाळ्यातलं काय गोड पाणी, आणि जे जसं पटत नाही तसं रुचत नाही. तिकडे माझी लेक साधी मंत्री देखील बनू शकत नाही आणि पुतण्याला मुख्यमंत्रीपद मिळत आहे, त्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत. हे काही पवारांना हजम झालेलं नाही आहे. म्हणूनच ते दादांचा टप्प्याटप्प्यानं गेम करू पाहत आहेत. दादा आजवर 4 वेळा थोरल्या पवारांच्या टप्प्यात आलेले आहेत. नीट इतिहास तपासा. आता जर अजून एकदा अजितदादा आपल्या कर्मानं काही चुका करून बसले आणि पवारांच्या फायनल टप्प्यात आले तर त्यांचा पूर्णतः गेम ठरलेला आहे. मित्रांनो, मला वाटतं पवारांचं राजकारण हे सगळ्यांनाच डिकोड करता येईल असं नाही, तरीही आपण प्रयत्न केला आहे. आता यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार 9. धन्यवाद. नमस्कार.